योद्धा न्यूज मराठी. आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा छडा. गुन्हे शाखा युनिट 3 कडून आरोपीला आळेफाटा येथून बेड्या. पिंपरी चिंचवड. आळंदी परिसरातील केळगाव येथे एका 70 वर्षीय वृद्ध महिला आणि 6 वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने अवघ्या 24 तासात अटक केली आहे. विनायक तुकाराम भवारी वय 31 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कौटुंबिक कलहातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीमती संगीता दत्तात्रय केदारी या आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या पाळीत साफसफाईचे काम करतात. त्यांची 6 वर्षांची नात कुमारी धनश्री सोनू केदारी ही संगीता कामावर गेल्यावर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मावशी मंगल चंद्रकांत शिंदे वय 70 यांच्याकडे असायची. दिनांक 1 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता संगीता नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल सकाळी 8:30 सुमारास त्या घरी परतल्या असता त्यांना धक्काच बसला. राहत्या घरात नात धनश्री आणि मंगल मावशी या दोघी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्या होत्या. अज्ञात कारणासाठी अज्ञात हत्याराने दोघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी संगीता केदारी यांनी विनायक भवारी याच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांची चक्र फिरली आणि आरोपी जाळ्यात. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. गुन्हे शाखा युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विनायक भवारी हा आळेफाटा परिसरात असल्याची खात्री पटली. पोलिसांनी तातडीने आळेनाई फाटा येथील पुणे नाशिक रोडवरील हॉटेल समाधानजवळ सापळा लावला. स्टाफच्या मदतीने अत्यंत शिताफीने विनायक भवारी राहणार संगमनेर, मूळ राहणार तेजूर जुन्नर याला ताब्यात घेण्यात आले. कौटुंबिक कलहातून हत्याकांड. पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने या दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली. प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक वादातून व कलहातून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत. या पथकाने केली कामगिरी ही यशस्वी कामगिरी. गुन्हे शाखा युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे, पोलीस अंमलदार संदीप सोनवणे, बोऱ्हाडे, भोसुरे, सूर्यवंशी, भांगले, प्रदीप राडे, सुधीर दांगट, स्वप्नील महाले, सुंदर थोरात, ऋषिकेश भोसुरे, वराडे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेचे प्रकाश ननावरे यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी.